नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वी मध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. बाळांनो, आज आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहे. अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर. बरेच विद्यार्थी ह्या चॅप्टरला खूप कठीण चॅप्टर समजत असतात, खूप अवघड चॅप्टर समजत असतात, कारण की त्याच्या मागे त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर नाही राहत. त्यांच्या कन्सेप्ट जोपर्यंत त्यांना क्लिअर होत नाही तोपर्यंत हा चॅप्टर अतिशय अवघड आहे, भयानक अवघड आहेत. आणि ह्या चॅप्टरचे ज्यावेळेस परीक्षेत प्रश्न येत असतात तर विद्यार्थी काय करतात, त्या प्रश्नाच्या जागी दुसरा प्रश्न बघत असतात, दुसऱ्या चॅप्टरचा एखादा क्वेश्चन सॉल्व्ह होतो का याच्यावर चर्चा करत असतात. आणि बरेच विद्यार्थी या चॅप्टरला ऑर मध्ये टाकत असतात. तर बाळांनो, हा चॅप्टर 10वी मध्येच पाहिजे, कारण 10वीत असतानाच विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. चॅप्टरचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग. हा चॅप्टर महत्त्वाचा याच्यासाठी की भविष्यात तुम्ही 10वी नंतर 11वी 12वी कॉमर्समध्ये ज्यावेळेस जाणार, BA BCom BCom करणार, MCom करणार किंवा CA CS CWA ह्या शाखेत जर तुम्ही जाणार आहे, ह्या स्ट्रीम्समध्ये जर तुम्हाला करिअर करायचं आहे तर त्यांच्यासाठी हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. कारण कॉमर्सशी रिलेटेड हा चॅप्टर याच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण की या चॅप्टरमध्ये टॅक्सेस विषय दिलेला आहे. टॅक्स काय आहे, इनडायरेक्ट टॅक्सेस काय, GST काय, म्युच्युअल फंड काय, SIP काय, ब्रोकरेज काय, शेअर्स काय, हे सगळ्या जेवढ्या कन्सेप्ट आहे बाळांनो, या सगळ्या कॉमर्सशी रिलेटेड कन्सेप्ट आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही 10वी नंतर जाणार, 11वी मध्ये कॉमर्समध्ये जाणार किंवा CA CS मध्ये जर तुम्हाला ॲडमिशन्स करायचं आहे CA मध्ये, तर तुम्हाला हा चॅप्टर आयुष्यभर तुमच्या कामात येणारा चॅप्टर आहेत. आणि हा चॅप्टर प्रत्येकाच्या कामात येणारा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला 10वी नंतर बरंचसं फिजिकल नॉलेज त्यांना येत असतात, इन्व्हायरमेंटल नॉलेज येत असतं, बिझनेस नॉलेज वाढत असतात. मग अशा सगळ्या केसेसमध्ये प्रत्येकाला फायनान्शियल प्लॅनिंग करणं आवश्यक असते. फायनान्शियल प्लॅनिंगचा अर्थ फायनान्स म्हणजे वित्त, प्लॅनिंग म्हणजे नियोजन. म्हणजे जो पैसा आपण कमवत असतो तो पैसा कुठं ना कुठं त्याचं नियोजन असणं आवश्यक आहे, कारण की त्याची सेव्हिंग होणं आवश्यक आहे, त्याचं प्रॉपर युटिलायझेशन होणं आवश्यक आहे. तो पैसा कुठं यूज करायचा याच्यात. आणि जो पैसा आपण कमवत असतो बाळांनो, त्या इन्कममध्ये गव्हर्नमेंटचा सुद्धा त्याच्यात सहभाग असतो, गव्हर्नमेंटचा सुद्धा त्याच्यात हिस्सा असतो. तर हे कशा पद्धतीने असणार, कशा प्रकारे असणार तर यावर बघू आपण. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे 2 टॅक्सने इन्कम जनरेट होत असतात. गव्हर्नमेंटचं जे इन्कम आहेत, इन्कम जनरेट करण्याचं जे माध्यम आहे ते टॅक्सेस. मग टॅक्समध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स जे आपण इन्कम टॅक्स पे करत असतो, प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस वर्षाच्या शेवटी इन्कम कमवत असतो आणि नंतर वर्ष एंडिंगला तो ॲन्युअली इन्कम टॅक्स पे करत असतो, ते जे झालं ते डायरेक्ट टॅक्स झालं. नंतर इनडायरेक्ट टॅक्स जो आहे गव्हर्नमेंटला वेगवेगळ्या माध्यमातून भेटायचा. याच्या अगोदर एक्सरसाइज ड्युटी होती, कस्टम ड्युटी होती, सर्व्हिस टॅक्स होता, सेंट्रल सरचार्ज होते, सीज होते, वॅट होतात, ठीक आहे, लक्झरी टॅक्सेस होते, एंटरटेनमेंट टॅक्सेस होते, ऑक्ट्राय होता, CST होती, त्याच्यानंतर काउंटर ट्रॅव्हलिंग ड्युटी होती, त्याच्यानंतर स्पेक्टल ॲडिशनल ड्युटी होती, सॅड. अशा पद्धतीचे वेगवेगळे सोर्सेस होते गव्हर्नमेंटला, ज्याच्यातून गव्हर्नमेंट इन्कम जनरेट होत असत, गव्हर्नमेंट त्याच्याकडून टॅक्स कलेक्ट करत होता. आता 1 जुलै 2017 पासून एक कन्सेप्ट नवीन लॉन्च झाली, ती आहे GST. आणि पूर्ण चॅप्टर हा आपला एका शब्दावर चालणार आहे बाळांनो, GST मीन्स काय? G फॉर गुड्स, S फॉर सर्व्हिस अँड T फॉर टॅक्सेस. मग गव्हर्नमेंटला जो इन्कम होणार तो गुड्स पासून होणार, सर्व्हिस पासून होणार. गुड्स मीन्स काय? गुड्स मीन्स पेन काय गुड्स आहे,
त्याच्यानंतर हे बुक्स काय, गुड्स आहे. ठीक आहे, टीव्ही काय, गुड्स आहे. बोर्ड काय, गुड्स आहे. गुड्स मीन्स मटेरियल जे पण आहेत, ज्याचं जे प्रोडक्शन होतं, मग त्याचं कन्झम्पशन होणार, त्याचं सेलिंग होणार. ठीक आहे, मॅन्युफॅक्चरिंग होणार. या सगळ्या प्रोसेस ज्याच्यात इन्व्हॉल्व आहे त्याला काय म्हणणार तुम्ही, गुड्स. वस्तू, गुड्सला सरळ सरळ का बघा, काय म्हणा, वस्तू. आणि सर्व्हिस, सर्व्हिस म्हणजे सेवा. मग सेवा कुठून भेटणार बेटा? सेवा तुम्ही एंटरटेनमेंटच्या माध्यमातून घेऊ शकतात. पिक्चर बघतात, तिथून सुद्धा गव्हर्नमेंटला पैसा येत असतो. त्याच्यानंतर तुम्ही मोठमोठे कॉन्फरन्स ऐकायला बाहेर जात असतात, मोठमोठ्या हॉल्स कंडक्ट करत असतात, मोठमोठे सेमिनार, तिथं सुद्धा गव्हर्नमेंटला तिथून टॅक्सेस भेटत असतो. त्याच्यानंतर तुम्ही काही ड्रामाज करताय, त्याच्यानंतर तुम्ही टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस तुम्हाला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतात, त्याच्यातून सुद्धा गव्हर्नमेंटला टॅक्स भेटत असते. टीव्ही ज्यावेळेस आपण बघतो, वेगवेगळे चॅनल सबस्क्राईब करत असतो आणि त्या चॅनलचे जे मंथली रेंटल पेड आपण जे करत असतो त्याच्यात सुद्धा टॅक्स असतात. टेलिफोन बिल, मोबाईल बिल, ह्या सगळ्या ज्या सुविधा आहे या कशाशी रिलेटेड बेटा, सर्व्हिसशी. बँका आहे, बँका वेगवेगळ्या सर्व्हिस देत असतात तुम्हाला, पैसे ट्रान्सफर करण्याचे, ठीक आहे, किंवा घेण्याचे, किंवा FD करण्याचे, वेगवेगळे फंड ट्रान्सफर करण्यासाठी बँक सुद्धा चार्जेस काटत असते, त्याला सर्व्हिस चार्जेस म्हणतात. राईट. मग हे जे सर्व्हिस आहे, मग ह्याच्यातून गव्हर्नमेंटला एक इन्कम जे जनरेट होत असतं, त्या इन्कमला म्हणायचं टॅक्स. आणि हा टॅक्स हा पब्लिककडून कलेक्ट केला जात असतो. म्हणजे आपल्यासाठी खर्च असतो एक पद्धतीचा, आणि गव्हर्नमेंटसाठी हा एक इन्कम सोर्स असतो. GST is the source of income for the government of India. म्हणजे गव्हर्नमेंटसाठी हा टोटल जो पैसा कलेक्ट होत असतो त्याच्यातून खूप साऱ्या प्रमाणात गव्हर्नमेंटकडे जो पैसा कलेक्ट होत असतो तोच पैसा गव्हर्नमेंट डेव्हलपमेंटसाठी लागत असतो. गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉई असतात त्यांचा पगार त्याच्यातून होत असतात. ब्रिज, हायवे हे जे तयार होत असतात इथं सुद्धा ह्या सगळ्याच पैसा यूज केला जात असतो. म्हणजे गव्हर्नमेंट काय करत असतात, एकदा सगळ्या गोष्टी जनरेट केल्यानंतर पब्लिककडून पैसा कमवत पण असतो आणि पब्लिकसाठी पैसा लावत सुद्धा असतात. म्हणजेच काय, इन्कमिंग इज इक्वल टू काय, आउटगोईंग. जो पैसा पब्लिककडून येतोय तोच पैसा पब्लिकसाठी लावला जात असतो. हेच गव्हर्नमेंटचा एक उद्देश असतो, हाच एक गव्हर्नमेंटचा एक रोल असतो फॉर द बेनिफिट ऑफ द नेशन्स. मग हा एक वर्ड जो आला GST, गुड्स अँड सर्व्हिसेस, हा याच्या मागे जे कारण आहे 2017च्या अगोदर वॅट होतात. मग वॅटचे वेगवेगळे पर्सेंटेज होते. गुड्सवर वेगळे, प्रायमरी नीड्सवर वेगळे, सेकंडरी प्रोडक्टवर वेगळे, लक्झरीज गुड्सवर वेगळे, एंटरटेनमेंट वगैरे वेगळे टॅक्सेस लागायचे. मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टीवर वेगवेगळा टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागायचा. नंतर गव्हर्नमेंटने मोदीच्या काळात, म्हणजे मोदी युग जेव्हा चालू झालं, ठीक आहे, BJPचे जे सरकार आलं, त्यांनी सगळ्यात पहिले जो चेंजेस केला तो होता फायनान्शियल सेक्टरमध्ये जो चेंजेस केला तो काय होता, GST. मग या GST मध्ये जे चेंजेस केले, ह्या GSTचा मेन पर्पज होता बेटा, वन नेशन वन टॅक्स अँड वन मार्केट. काय उद्देश होता बेटा, वन नेशन म्हणजे पूर्ण भारतात एकाच पद्धतीने, एकाच मेथडने टॅक्स कलेक्ट केला जाणार. ठीक आहे, वन नेशन वन टॅक्स, वन नेशन वन टॅक्स, हे त्यांचं एक मुख्य उद्देश होतं आणि त्या उद्देशावरूनच हे सगळं काही चालत होतं. वन नेशन वन टॅक्स वन मार्केट. मार्केट म्हणजे पूर्ण इंडिया, वन नेशन्स म्हणजे पूर्ण इंडिया, आणि वन टॅक्स म्हणजे सगळ्या भारतात, सगळ्या स्टेटमध्ये, युनियन टेरिटरीमध्ये, स्टेट वाईज, इंटरस्टेट, सगळीकडे जो टॅक्स जो रेट होता तो सगळ्यांचा कसा राहणार बेटा, सारखा रेट राहणार. मग गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या गोष्टीवर स्टडी केले. त्याच्या अगोदर वेगवेगळे जे टॅक्सेस होते त्या टॅक्सेस सगळ्या कॅन्सल करण्यात आलेले. एक्साईज ड्युटी कॅन्सल झाली, कस्टम ड्युटी, वॅट, एंटरटेनमेंट टॅक्स, ह्या सगळ्या गोष्टींच्या जागी एक नवीन शब्द आलेला GST. आणि सुरुवातीला खूप विरोध झाला GSTचा. GSTचा विरोध करायची काहीच गरज नव्हती बेटा. याच्या अगोदर सगळे टॅक्स सिस्टीम ऑलरेडी इंडियामध्ये होतीच, पहिल्यापासून सुद्धा ही चालू होती. परंतु ज्या लोकांना या टॅक्सवर काही माहीत नव्हतं त्यांनी उगाच इश्यू केला.
ठीक आहे. अगोदर तुम्हाला जास्त टॅक्स पे करावा लागत होता, परंतु जेव्हापासून जीएसटी आला तेव्हापासून टॅक्स कमी पे करावा लागतोय. का करावा लागतोय? कारण की पहिले स्टेट वेगळा टॅक्स भरायचा, सेंट्रलचा वेगळा टॅक्स पे करावा लागायचा, त्याच्यानंतर युनियन टेरिटरीचा वेगळा टॅक्स पे करावा लागायचा. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून हा टॅक्स पे करायचा आणि त्याचं सगळ्यात जास्त जे बर्डन होतं ते हे फक्त कस्टमरवर, सर्वसामान्य जनतेवर खूप जास्त टॅक्स लादला जात होता. मग हा कुठंतरी कमी करावा या दृष्टिकोनाने मोदी सरकारने जीएसटी हे लागू करण्यात आलेलं आहे. कधी तारीख लक्षात ठेवा बेटा, 1 जुलै 2017 म्हणजे जुलै महिना म्हणजे तुमच्या शाळेचे दिवस चालू होत असतात साधारणतः, राईट, 1 जुलैला. ठीक आहे. मग ह्या जीएसटीवर चर्चा करताना थोडीशी माहिती ही पाहिजे बाळांनो. वेगवेगळ्या गुड्सवर वेगवेगळे वन नेशन वन टॅक्स वन मार्केटवर आपण चर्चा केलेली आहेत. नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जो 2017 पासून जी टॅक्स सिस्टीम जीएसटी लागू केली ती आजपर्यंत कंटिन्यू आहेत बेटा. मग आता थोडीशी चर्चा करू. हे जे वर्ड्स तुम्हाला दिसत आहे बेटा, जीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी, याच्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. त्याच्या अगोदर जीएसटी ला मेन क्लासिफाईड 3 टाइप्स मध्ये केलेलं आहे बेटा. किती टाइप्स आहे? 3. पहिला जो आहे बेटा, जीएसटी इज मेनली डिवायडेड बाय 2 पार्ट्स, सीजीएसटी आणि एसजीएसटी. या दोन्ही शब्दाचा अर्थ बघा. सीजीएसटी, सी फॉर सेंट्रल आणि एस फॉर स्टेट. ठीक आहे. सीजीएसटी मीन्स का सेंट्रल गुड्स सर्व्हिस टॅक्स, सेंट्रल गुड्स सर्व्हिस टॅक्स. अँड एसजीएसटी फॉर काय? एस फॉर स्टेट, जी फॉर गुड्स सर्व्हिस टॅक्स. त्याच्यानंतर यूटीजीएसटी हा एक नवीन शब्द आलेला बेटा. यूटी मीन्स युनियन टेरिटरीज, म्हणजे केंद्र शासित प्रदेश जे आहेत, इथं जो टॅक्स लावला जात असतो. म्हणजे कुठं? पॉंडेचेरी, त्याच्यानंतर चंडीगड, हे जे वेगवेगळे आहेत, दादर नगर हवेली, हे जे आहेत हे सगळे काय? दिल्ली सुद्धा युनियन टेरिटरीज आहेत, राईट. असे 7 केंद्रशासित प्रदेश आहेत भारतात. मग अशा केंद्रशासित प्रदेशात जो टॅक्स लावला जात असतो तिथं काय म्हणणार? यूटी शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. यूटी एस जीएसटी, यूटी जीएसटी. ठीक आहे. नंतर अजून एक स्कीम आहे बेटा, कंपोजिशन स्कीम. कंपोजिशन स्कीम ही कशासाठी लागू केल्या जाते बेटा? कंपोजिशन हे पण एक रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक जे दुकानदार आहेत, जे सेलिंग त्यांचं खूप जास्त प्रमाणात आहेत, अशा सगळ्या लोकांना याची बेनिफिट हा कंपोजिशनच्या माध्यमातून भेटत असतो. म्हणजे पण आपले जे विद्यार्थी आहेत त्यांचे जे पण वडील किंवा त्यांच्या घरात जर बिझनेस असेल किंवा दुकान असेल, शॉप असेल, किंवा प्रोडक्शन करत असेल किंवा सेलिंग करत असेल, मग अशा सगळ्यांसाठी एक वर्ड आहे कंपोजिशन्स. तर हा कंपोजिशन हे कशासाठी असतं बेटा? हे कंपोजिशन्सचा मेन उद्देश जो आहे ते तुम्हाला सांगतो मी. कंपोजिशनचा मेन उद्देश जो आहे, जास्तीत जास्त डील व्हावी, जास्तीत जास्त सेलिंग व्हावी, जास्तीत जास्त ट्रेडिंग व्हावीत. ठीक आहे. मग ही ट्रेडिंग जास्तीत जास्त जर होत असेल, ठीक आहे, मग याचा जो हा इथं सुद्धा तुम्हाला एक जीएसटी 3 नंबर भेटत असतो. हा जो टर्नओव्हर आहेत 20 लाखापासून तर 1.5 करोड रुपयापर्यंत, नेहमी लक्षात ठेवा बेटा, 20 लाखापासून तर 1.5 करोड पर्यंत ज्याची ट्रेडिंग होत असेल, म्हणजे त्यांचं ॲन्युअली टर्नओव्हर होत असेल, अशा वर्षभरातून ज्यांचं टर्नओव्हर 1.5 लाखापासून तर 1 करोड 1.5 करोड पर्यंत जर जात असेल 20 लाखापासून, मग अशा सगळ्यांसाठी, अशा दुकानदारासाठी, अशा डीलरसाठी, होलसेलरसाठी, रिटेलरसाठी कंपोजिशन्स यूज करावं लागत असतं. कंपोजिशन स्कीम त्यांच्यासाठी फायदेशीर होत असते. आणि जीएसटी हा 20 लाखाच्या वरती जर तुमचे टर्नओव्हर होत असेल तर तुम्हाला जीएसटी 3 नंबर घ्यावा लागत असतो, जीएसटी 3 नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर कंपोजिशन सांगितलं. नंतर आयजीएसटी, आय फॉर इंटरस्टेट, कशासाठी लागू होणार आहे? इंटर स्टेटसाठी. मग इंटर स्टेटसाठी
इंटरस्टेट म्हणजे काय? सपोज महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या बाजूला गुजरात आहे, गुजरातवरून माल इकडं आणायचा आहे महाराष्ट्रात, किंवा महाराष्ट्राचा माल गुजरातमध्ये सेल करायचा आहे, तर मग इथं जी टॅक्स सिस्टीम जी लागत असते ती इंटरस्टेट लागत असते. नेहमी लक्षात ठेवा, दोन स्टेट जर एकत्र येत असतात त्यावेळेस जी टॅक्स सिस्टीम लागत असते ती कोणती लागत असते बेटा? इंटरस्टेट. नेहमी लक्षात ठेवा, कोणता शब्द यूज केलेला मी? इंटरस्टेट. ठीक आहे. मग किती, मी तुम्हाला प्रश्न परत विचारतो बेटा, किती आहे? एक आहे जीएसटीचे किती मेन टाईप आहे? एक आहे स्टेट, म्हणजे स्टेट SGST, नंतर सेंट्रल CGST, नंतर UT युनियन टेरिटरी गुड सर्व्हिस अँड टॅक्सेस, त्याच्यानंतर इंटरस्टेट गुड सर्व्हिस अँड टॅक्सेस, आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला एक सांगितलं होतं कंपोजिशन स्कीम. मग कंपोजिशन स्कीममध्ये दोन्ही गोष्टी आल्या. कोणकोणत्या बेटा? CGST पण आलं आणि SGST पण आलं. बेटा या कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत हा चॅप्टर बिलकुल कळणार नाही. त्यामुळं याच्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं आवश्यक आहेत. राईट. मग ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. मग फायदे आहे का रे GSTचे? हा प्रश्न जर तुम्हाला विचारला 10वीच्या मुलांना की GST कशाला लागू करण्यात आलं, तर याच्यात सगळ्यात मोठं गव्हर्नमेंटचं सगळ्यात मोठं रेव्हेन्यू जनरेशनचं एक माध्यम आहे टॅक्स. ठीक आहे. मेनी इनडायरेक्ट टॅक्स आर सबझ्युम अंडर GST. म्हणजे खूप सारे टॅक्सेस होते इंडियामध्ये जे की ज्याचा सगळ्यात जास्त बर्डन हा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसावर होत असता. मग ही जी टॅक्स कमी, सगळ्यात जो उद्देश आहे रिडक्शन ऑफ द टॅक्सेस, सगळ्यात मेन उद्देश लक्षात ठेवा, रिडक्शन ऑफ अननेसेसरी टॅक्सेस. कोणता शब्द यूज केलेला बेटा मी? रिडक्शन ऑफ अननेसेसरी टॅक्सेस. दुसरा आहे नो डिस्प्यूट बिटवीन गुड्स अँड सर्व्हिस. म्हणजे डिस्प्यूट नाही झाले पाहिजे. गुड्ससाठी वेगळी रेट आहे, सर्व्हिससाठी वेगळी रेट आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीचा एक अडथळा तयार नाही झाला पाहिजे, डिस्प्यूट्स तयार नाही झाले पाहिजे. स्टेट वाईज रजिस्ट्रेशन फॉर ट्रेडर्स, म्हणजे प्रत्येक जो पण उद्योजक राहणार त्याला जर बिझनेस करायचा आहे तर मग याला एक GST नंबर घ्यावा लागत असतो. स्टेट वाईज त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागत असतात. आणि GSTN फॉर GSTIN फॉर आयडेंटिफिकेशन नंबर असतो हा GST, गुड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, GSTN. होल्डर नीड टू कीप ऑल द रेकॉर्ड अँड शुड पे GST ॲट टाइम. म्हणजे ज्याला GST नंबर भेटला असे सगळे जे व्यक्ती असतात हे काय करत असतात? ॲन्युअली त्यांचा टॅक्स टाइमवर पे करत असतात, सगळा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवत असतात. बरेच जणांना एक डाऊट आहे की सर GST आल्यापासून वेगवेगळ्या वस्तू महाग झाल्यात. अशी गोष्ट नाही बेटा. GST येण्याच्या अगोदर सुद्धा वेगवेगळे टॅक्स सिस्टीम इंडियामध्ये होते. त्या वेगवेगळ्या टॅक्सेसमुळे कोणताही जो गुड्स तुम्हाला घ्यायचा होता, तर सपोज एखादा प्रोडक्ट आहे, हा X प्रोडक्ट आहे आणि याची प्राइस जर 20,000 आहे, तर पहिले इंडियामध्ये एक 23, 24, 25 पर्यंत चालले जात असते. ठीक आहे. वेगवेगळ्या डिपेंड करतात ती गुड्स कोणते. ठीक आहे. मग वेगवेगळे टॅक्स होते, मग वेगवेगळ्या टॅक्सेसचे रेट्स सुद्धा वेगवेगळे, तर वेगवेगळे स्लॅब्स होते. तर 10%, 15%, 18%, 12%, 12.5% वेगवेगळे रेट होते. मग या वेगवेगळ्या रेटमुळे काय व्हायचं, त्याची प्राइस जी आहे, सेलिंग प्राइस खूप जास्त वाढून जात असेल. आता तसं नाही राहिलं बेटा. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पूर्ण इंडियामध्ये पूर्ण फिक्स रेट केलेली, म्हणजे सेम गुड्सवर सेम टॅक्सेस लागेल. राईट. ट्रान्सपरन्सी इन ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे अगोदर जे पण उद्योजक होते हे कुठेतरी आपला रेकॉर्ड जो होता तो लपून बसवायचे किंवा फाडून टाकायचे किंवा दाखवत नव्हते. का नाही दाखवायचे? की त्यांना भीती होती की कुठेतरी रेड पडेल का, इन्कम टॅक्सवाले छापे मारतील का. या सगळ्यांची प्रत्येक बिझनेसमध्ये प्रत्येकाला थोडीशी भीती असते. यासाठी कुठेतरी CA ला जाऊन भेटून कुठेतरी बिझनेसला व्यवस्थित पद्धतीने मॅनेज करायचं काम अगोदर होत राहायचं. परंतु आता सगळा रेकॉर्ड टोटली मेंटेन करावा लागतोय. GST नंबर आल्यापासून सगळे रेकॉर्ड्स तुम्हाला रेकॉर्ड बुकमध्ये लिहित आहे. जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट. ठीक आहे. परचेस बुक, सेल्स बुक, क्रेडिट बुक. मग हे जे आहे सगळे रेकॉर्ड तुम्हाला ट्रान्सपरंट ठेवावे लागतात, कारण की ते लिगल डॉक्युमेंट्स असतात. आणि ते लिगल डॉक्युमेंट्स तुम्ही काही डिस्प्यूट्स जर झालेत तर तुम्ही कोर्टात सुद्धा
सादर करू शकतात. ठीक आहे. दिस टॅक्स सिस्टीम इज अ सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. ही जी टॅक्स सिस्टीम ही कशी बेटा अतिशय सोपी आहे आणि अतिशय कोणीही समजू शकतात बेटा. ठीक आहे. हा चॅप्टर 10वीच्या बेसवर सेट केला, याचा अर्थ तुम्हाला थोडं तरी हा चॅप्टर कळेल आणि भविष्यात या चॅप्टरपासून बरंचसं काही तुम्हाला शिकायला मिळेल बेटा. ठीक आहे. फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे म्हणून हा चॅप्टर बघूच नका. जर प्रॉब्लेमच सॉल्व्ह करायचे आणि 2-3 मार्क घ्यायचे, 4-5 मार्काला प्रश्न येत असतात. ठीक आहे. तेवढे मार्क जर घेण्याचा उद्देश तुमचा जर असेल तर हा चॅप्टर स्किप करा. पण अख्खा आयुष्यभर तुम्हाला तुमच्या व्यवहारात जर जगायचं आहे, व्यवहार करायचे, मोठं बिझनेसमॅन व्हायचं तुमची इच्छा आहे किंवा वेगवेगळ्या तुम्हाला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये करिअर करायचं तर हा चॅप्टर तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. याचं नॉलेज पण असणं आवश्यक आहे. रिमूव्हल ऑफ कास्केडिंग इफेक्ट ऑफ टॅक्सेस हेन्स द प्राइसेस आर कंट्रोल. याच्याने काय झालं बेटा, ज्या प्राइस समजा 10 रुपयाची वस्तू होती तिच्यावर वेगवेगळ्या टॅक्स वाढून ती 17 ते 18 रुपयाला भेटायची. मग हे सगळ्या गोष्टी काय झाल्या, ऑटोमॅटिकली रिड्यूस झाल्यात. म्हणजे ती वस्तू 10 रुपयाची वस्तू 12 रुपयात ऑटोमॅटिक भेटते. अगोदर 13लाही भेटायची, 14लाही भेटायची, 15लाही भेटायची. म्हणजे खूप काही असे टॅक्सेस लागू करण्यात आलेले होते. त्या कारणामुळे या गोष्टी तुमच्या महाग राहायच्या. आता कुठेतरी कंट्रोल करण्यात आलेलं आहे बेटा. Increase in quality of goods and service as they are globally competitive. या शब्दाचा अर्थ असा बेटा, क्वालिटी इन्क्रीज करता येते आपल्याला. आपले गुड्स जे ऑल ओव्हर मार्केटमध्ये आपल्याला सेल करता येतात. कारण की प्रोडक्शन झाल्यानंतर जे गुड्स आहे किंवा तुमची जी सर्व्हिस ही पूर्ण इंडियामध्ये स्प्रेड झाली पाहिजे, ग्लोबली झाली पाहिजे. मग याच्यासाठी तुम्हाला क्वालिटी मेंटेन करावं लागत असते. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी मेंटेन करून तुम्ही ग्लोबल कॉम्पिटिटर होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बूस्ट टू मेक इन इंडिया प्रोजेक्ट. बूस्ट टू मेक इन इंडिया, मोदींनी जो प्रोजेक्ट आणलेला आहे इंडियामध्ये, मेक इन इंडिया, म्हणजे याच्याने तुम्ही सगळ्या गोष्टी कुठे बनवू शकता, इंडियामध्ये. आणि जो टॅक्स भेटणारे सगळं बाहेर नाही जाणार, हा फक्त पूर्ण इंडियामध्येच राहणार. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सिस्टीम इज अ ड्युअल मॉडल ॲज इक्वल अमाऊंट ऑफ टॅक्स इज लिव्ह बाय सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे. मग गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जी आहे ही ड्युअल नेचरचं आहे. ड्युअल नेचर म्हणजे स्टेटला सुद्धा टॅक्स भेटतोय आणि सेंट्रलला सुद्धा टॅक्स भेटतोय. मग स्टेटच्या जागी युनियन टेरिटरीला सुद्धा भेटतोय किंवा 2 स्टेट असेल तिथं सुद्धा दोन्ही स्टेटला टॅक्स भेटतोय. राईट. मग दोन्ही स्टेट म्हणजे काय, समजा एखाद्या स्टेट करून आपण बाय करतोय, दुसऱ्या स्टेटमध्ये आपण सेल करतोय, म्हणजे दोन्ही स्टेटवरून आपल्याला काय करणार, टॅक्स पे करावं लागतोय बेटा. ठीक आहे. मग या गोष्टी तुम्हाला कळालेल्या बेटा. कंपोजिशन स्कीमवर जर मी तुम्हाला थोडीफार माहिती जर दिली तर काही एक्झाम्पल बेटा, रेस्टॉरंटवर जी कंपोजिशन्स लागत असतात 5% असतात. किती, मग 5%. आणि नेहमी लक्षात ठेवा बेटा, GST जर 10% असेल तर 5% सेंट्रलला जाईल आणि 5% स्टेटला जाईल. जर 2% असेल तर 1% स्टेटला जाईल, 1% सेंट्रलला जाईल. राईट. म्हणजे CGST किंवा सेंट्रल किंवा स्टेट दोघांचे जी असतात हा 50% पार्ट असतो GSTचा. ठीक आहे. आणि दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे GST. काय काय बेटा, GST इज द कॉम्बिनेशन ऑफ CGST अँड SGST. जर मला 10,000 रुपये टॅक्स पे करावा लागत असेल GSTचा तर 5,000 मला स्टेट गव्हर्नमेंटला करावं लागेल आणि 5,000 मला सेंट्रल गव्हर्नमेंटला. स्टेट आणि सेंट्रल कळतं तुम्हाला. स्टेट म्हणजे ज्या स्टेटमध्ये तुम्ही राहतात, म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही राहताय, म्हणजे हे काय झालं स्टेट. आणि सेंट्रल म्हणजे काय, दिल्ली. ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इथं जो पैसा पे करावा लागत असतो तुम्हाला. ठीक आहे. मग ह्या दोन्ही गोष्टीला तुम्ही CGST आणि SGST म्हणणार. राईट. रेस्टॉरंटला जर 5% आहे तर स्टेटला किती राहणार आहे, 2.5% आणि सेंट्रलला सुद्धा किती, 2.5%. मॅन्युफॅक्चर अँड ट्रेडरला 1% जर लागत असेल तर 0.5% सेंट्रलला लागेल आणि 0.5% तुम्हाला बाय लागेल. ठीक आहे. कंपोजिशन डीलर कॅन नॉट कलेक्ट टॅक्स फ्रॉम द कस्टमर. आई शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा केल्यानंतर अजून मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार बेटा. काय सांगायचं बघा, तुम्हाला बऱ्याचशा अशा गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. मार्कर बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या ह्याच्यात दिलेल्या आहेत बघा.
आता थोडीशी चर्चा करू बेटा. टॅक्स इनवाइस काय असतात बेटा? टॅक्स इनवाइस एक पद्धतीचं एक बिल असतं बेटा. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या दुकानात शॉपमध्ये ज्यावेळेस काही माल घेणार आहे किंवा विकणार आहे, यावेळेस तुम्हाला एक पावती भेटत असते. ती पावती, ते कोटेशन, ते ज्यावेळेस तुम्हाला ज्याच्यावर लिहिलेलं असतं, इनवाइस नंबर टाकलेला असतो, त्याच्यानंतर HSN नंबर टाकलेला असतो, HSN कोड टाकलेला असतो, नेम ऑफ द प्रोडक्ट असतात, ठीक आहे, त्याची रेट असते, ठीक आहे. समजा तुम्हाला मार्कर घ्यायचं आहे, डस्टर घ्यायचं आहे, बुक्स घ्यायचे, ठीक आहे, कॅमेरा घ्यायचा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीची काय असतात, एक नंबर असतो, यांचा प्रत्येकाचा एक कोड असतो, ठीक आहे, नेम ऑफ द प्रोडक्ट, त्याच्यानंतर त्याची रेट असते, किती रुपये पर क्वांटिटी, पर KG, अशा पद्धतीने, ठीक आहे, रेट, क्वांटिटी, आणि नंतर जी दोघांचं प्रोडक्ट केल्यानंतर जी अमाऊंट असते त्या अमाऊंटला म्हणणार टॅक्सेबल अमाऊंट. काय म्हणणार बेटा? टॅक्सेबल. जर हा एक मार्कर 10 रुपयाला येतोय, मला असे 10 मार्कर पाहिजे, तर काय करणार बेटा? 10 × 10 किती झाले बेटा? 100. मग टॅक्सेबल अमाऊंट जे आहे ते किती बेटा? 100 रुपीज. टॅक्सेबल अमाऊंट किती बेटा? 100. मग 100 रुपीवर जर मला GST 6% जर लागत असेल बेटा, किती पर्सेंट लागतंय बेटा? 6% जर लागत आहे, तर 6%, 100 रुपयाचे 6% म्हणजे किती? 6 रुपये. मग हे 6 रुपये मला कुठं कुठं द्यावं लागेल बघा. हे 6 रुपये मला स्टेट गव्हर्नमेंटला पण द्यावं लागेल, आणि हेच 6 रुपये मला कुठं द्यावं लागेल? सेंट्रल गव्हर्नमेंटला द्यावं लागेल. म्हणजे जी 100 रुपयाची जे 10 पेन माझ्याजवळ आलेत, मग या 10 पेनवर टॅक्स मला आता गव्हर्नमेंटला पे करावं लागणार आहे. कुठं कुठं? एक आहे स्टेट गव्हर्नमेंटला आणि एक आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला, राईट. मग एक आहे CGST आणि एक SGST. मग मला तुम्ही सांगा, 100 रुपयाचे 6% म्हणजे किती झाले बेटा? 6 रुपये. CGST परत 100 रुपयाचे 6% म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटसाठी जो टॅक्स लागेल तो पण किती? 6 रुपये. मग 6 किती झाले? 12. तर 12 रुपये जे आहेत बेटा, हे मला टोटल GST पे करावं लागले, राईट. क्लिअर झालं बेटा? कन्सेप्ट क्लिअर होते. हा काय दिसतं तुम्हाला? डस्टर. हे डस्टर जर 50 रुपयाचं असेल, असे मला 10 डस्टर आणायचे, किती रुपयाला लागेल बेटा? 500 रुपये, राईट. मग याच्यावर जर 500 रुपयावर 6% जर GST लावताय, 12% GST असते, म्हणजे दोघांचं कॉन्ट्रीब्युशन, CGST आणि SGST. मग 500 रुपयाचे 6% म्हणजे 30 रुपये. मग 30 रुपये स्टेटला आणि 30 रुपये सेंट्रलला. 30 आणि 30 किती झाले बेटा? 60 रुपये. अशा पद्धतीने लागेल. त्याच्यानंतर HSN कोड भेटतो तुम्हाला. त्याच्यानंतर सप्लायरचं नाव असतं. तुम्हाला एक इनवाइस काढावा पण लागतो बऱ्याच वेळेस, परीक्षेत तुम्हाला विचारू शकतात, ठीक आहे. लेफ्ट साईडला, लेफ्ट कॉर्नरला समजा तुम्हाला दिला असेल बघा, टेक्स्टबुकमध्ये इनवाइस दिलेला असेल, कुठेतरी दाखवतो मी तुम्हाला त्या पद्धतीचं जरी इनवाइस जर असेल, ठीक आहे. हे इनवाइस मध्ये तुम्हाला बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर. हे बघा इनवाइस दिसते बेटा. इनवाइस पेज नंबर 82 वर जाऊन बघू शकता तुम्ही. दिसते बेटा? दिसते इनवाइस. हा जो पार्ट दिसतोय, हा टोटल पार्ट काय बेटा? इनवाइस आहे. काय आहे? इनवाइस. या इथं लिहिलेलं असतं बघा, टॅक्स इनवाइस फॉर गुड्स परचेस. कशासाठी असतं बेटा? टॅक्स इनवाइस फॉर गुड्स परचेस. दिसलं बेटा? त्याच्यानंतर इथं सप्लायर असतो बेटा, नेहमी लेफ्ट कॉर्नरला. तिथं सप्लायरचं नाव लिहू शकता, जसं इथं लिहिलं A to Z स्वीट मार्ट. तुम्ही तुमच्या दुकानाचं नाव लिहू शकता, कुठेही लिहू शकता, तुमचा ॲड्रेस लिहू शकतात, तुमचा पिनकोड लिहू शकता जिथं तुम्ही आधी बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं स्टेट, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, नंतर ईमेल ID दिसतोय बेटा. मोबाईल नंबर, ईमेल ID हे टाकू शकता. नंतर हा जो कोपरा असतो बेटा, हा दिसतो बेटा, हा GSTN नंबर असतो बेटा. GSTN, GST, G फॉर गुड्स, S फॉर सर्व्हिस आणि T फॉर काय बेटा? टॅक्स, आणि I फॉर आयडेंटिफिकेशन आणि N फॉर नंबर, आयडेंटिफिकेशन नंबर. सुरुवातीला 2 न्यूमेरिकल असतात, नंतर अल्फाबेट्स असतात, नंतर परत न्यूमेरिकल, नंतर शेवटी 1Z5 अशा पद्धतीने नंबर दिलेले बेटा. याच्याने काय कळतात बेटा? याच्याने 3 गोष्टी तुम्हाला कळत असतात. पहिले जे 2 डिजिट असतात ते 2 डिजिट असतात फॉर स्टेट कोड, ठीक आहे. जसं महाराष्ट्राचं स्टेट कोड काय 27 आहे का 28 आहे, ठीक आहे. महाराष्ट्राचा स्टेट कोड किती बेटा? 27. त्यानुसार स्टेट कोड दिलेला असतो तुम्हाला. त्याच्यानंतर ABCD सारखे तुम्हाला जे असतात ते तुमचा पॅन डिजिट नंबर असतो. 10 डिजिट पॅन कार्ड नंबर जो असतो, 10 डिजिट पॅन ऑफ द फर्म. नेहमी लक्षात ठेवा, 10 डिजिट काय असतं बेटा? पॅन ऑफ द फर्म, ठीक आहे. नंतर हा इथं 1Z5 अशा पद्धतीने, 1Z6, 1Z7 अशा पद्धतीने जे असतात. 1 फॉर काय? 1 रिप्रेझेंट 1 रजिस्ट्रेशन, म्हणजे तुमच्या बिझनेसचं फक्त किती रजिस्ट्रेशन आहे? 1.
किंवा 2 असेल तर 2 करू शकता, पण रजिस्ट्रेशन किती, 1 रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर झेड काय शो करतात, युनिफॉर्म फॉर ऑल, युनिफॉर्म फॉर ऑल, युनिफॉर्म फॉर ऑल बाय डिफॉल्ट, म्हणजे काय सगळ्यांसाठी आहेत म्हणून हे झेड हा कोड दिला जात असतो. आणि हे शेवटी जे नंबर असतात 6, 7, 8, 9 काय जे असेल, चेक द सम डिजिट, गिव्ह द, झूम कर ना त्याला. बघा हा जो टॅक्स इनवाइस नंबर दिसतोय तुम्हाला, त्याच्यावर ह्या अशा पद्धतीने पेज नंबर तुम्ही 82 ओपन करा बेटा, त्याच्यावर तुम्हाला दिसेल. ठीक आहे, पेढे, चॉकलेट्स, आईस्क्रीम, ठीक आहे, ब्रेड, बटर, ह्या पद्धतीने वेगवेगळ्या गुड्सवर काय वेगवेगळं टॅक्स यूज करण्यात आलेला आहे. 2.5%, ठीक आहे, चॉकलेटवर जवळपास 14% लावलेला आहे, आईस्क्रीमवर 9% टॅक्स लावलेला आहे, ब्रेडवर 0% आहे बेटा, आणि बटरवर हे जवळपास 6% आहेत. अशा पद्धतीने नंतर बघा रेट, CGST, SGST, रेट आहे, रेटच्या बाजूला टॅक्स आहे, आणि टॅक्स नंतर SGST आहे, SGST नंतर परत रेट आहे, टॅक्स आहे, आणि नंतर CGST आणि SGST मिळून टॅक्सेबल अमाऊंट प्लस CGST आणि SGST मिळून शेवटी टोटल अमाऊंट जी आहे ती कस्टमरला पेड करावं लागत असते. जसे पेढे 200 रुपयेचे अर्धा किलो होते, 5-5 रुपये लावून 10 रुपये झाले, म्हणजे 210 रुपयेला तुम्हाला अर्धा किलो पेढे भेटतील. चॉकलेट 80 रुपयाला आहेत टॅक्सेबल अमाऊंट्स, नंतर 14% लागल्यानंतर 102 रुपयाला ती चॉकलेट तुम्हाला पडते. ठीक आहे, आईस्क्रीम आहे 200 रुपयाची, ते 90% त्याच्यावर CGST आणि 9% SGST लागू होते, म्हणजे 236 रुपये तिथे तुम्हाला पडत आहे. ठीक आहे, तर बाळाने तुम्हाला आता कळालं असेल, काही अडचण नसेल. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने तुम्ही त्या कन्सेप्ट क्लिअर झाले असेल. ठीक आहे, टॅक्स इनवाइस सर्व्हिस प्रोव्हायडर, जसं हा परचेस केला त्याच पद्धतीने तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडरकडे पण तुम्ही बघू शकता. बघा, ठीक आहे, जो सर्व्हिस प्रोव्हाइड करतो फॉर जंक्शन खेद शिवापूर पुणे, तुम्हाला दिसत असेल. इनवाइस नंबर आहे, GSTN नंबर दिलेला आहे, इनवाइस डेट दिलेली आहे, सॅक नंबर दिलेला आहे, फूड आयटम आहे, कॉफी आहे, क्वांटिटी 1 आहे, रेट आहे 20 रुपये, टॅक्सेबल अमाऊंट आहे 20, CGST 2.5%, तर 20 रुपयाचा 2.5% लावू शकतात तुम्ही. ठीक आहे, तर किती राहणार आहे 5 रुपये साधारणतः. ठीक आहे, असे परत CGST लावू शकतात, नंतर हे सगळं मिळून टोटल ग्रँड अमाऊंट पे करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीचा चार्ट सुद्धा तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात. ठीक आहे, थोडासा हा चार्ट तुम्ही ड्रॉ करून घ्या, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. ठीक आहे, आता अतिशय महत्त्वाचा जो चार्ट आहे बेटा, हा चार्ट दिलेला आहे बेटा पेज नंबर 84 वरचा. बघा दिसतोय तुम्हाला, झूम करून बघा बेटा. 0 रेटेड 0% GST, लो रेटेड 5% GST, त्याच्यानंतर स्टँडर्ड रेट दिलेला आहे 12%, त्याच्यानंतर स्टँडर्ड रेट सेकंड स्लॅब दिलेला आहे 18% दिलेला आहे, त्याच्यानंतर हायली रेटेड आहे 28%. ठीक आहे, तर इंडियामध्ये जे आहेत ना बेटा 0 पासून तर 28% लक्षात ठेवा बेटा, 0% पासून तर 28% पर्यंत GST लागू आहेत बेटा. 0% कशावर आहे बेटा, जे गुड्स आणि ज्या सर्व्हिसेस अतिशय इसेन्शियल आहेत, म्हणजे इसेन्शियल कमोडिटी म्हणजे फूड आहे, ग्रेन्स आहे, याच्यावर तुम्हाला कुठेच टॅक्स नाही लावायला लागणार. फ्रूट्सवर नाही लागणार बेटा, व्हेजिटेबल्सवर नाही लागणार, मिल्कवर नाही लागणार, सॉल्टवर नाही लागणार. ठीक आहे, अर्थ अँड पोस्ट पॉट्सवर नाही लागणार. ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला 0% GST बेटा, लक्षात ठेवा. अजून सर्व्हिस सेक्टरमध्ये जर गेले तर चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटी जे आहे, चॅरिटेबल तुम्हाला जर दान धर्म करायचा असेल तिथं सुद्धा तुम्हाला टॅक्स नाही पे करावा लागणार. ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, जर तुमच्या घरी पाण्याचे जार वगैरे येत असेल तर तिथं सुद्धा टॅक्स पे नाही करायची गरज नाही आहे. रोडवर, ब्रिजवर सुद्धा नाही आहे. पब्लिक लायब्ररी आहे, ॲग्रिकल्चर आहे, अशा रिलेटेड सर्व्हिस आहे, एज्युकेशन आहे आणि हेल्थ केअर सर्व्हिसेस आहे, इथं तुम्हाला 0% GST आहे. मग 5% GST कुठे लागू होते बेटा, 5% गुड्सवर लो रेटेडमध्ये जाणार, 5% कॉमनली यूज आयटम LPG सिलेंडरवर 5% लागणार, टी, चहा, कॉफी, ऑइल, हनी, त्याच्यानंतर फ्रोझन व्हेजिटेबल्स, ठीक आहे, स्पायसीज, स्वीट्स वगैरे या सगळ्यावर तुम्हाला 5% GST द्यावं लागेल बेटा, स्टेटवर पण आणि सेंट्रलवर पण. रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसमध्ये
त्याच्यानंतर बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, टॅक्सी सर्व्हिसेस, एअर ट्रान्सपोर्ट, हॉटेल प्रोव्हाइडिंग फूड बेवरेज वगैरे, इथं तुम्हाला 5% लागणार आहेत बेटा. ठीक आहे. त्याच्यानंतर 12% जे आहेत, 12% GST हे लागणार गुड्सवर. हे फर्स्ट स्लॅबमध्ये येणार बेटा 12%. असे गुड्स जे कंझ्युमर गुड्स आहेत, ठीक आहे. कंझ्युमर गुड्समध्ये बटर आलं, घी आलं, तर ड्राय फ्रूट्स आले, जाम आले, जेली, सॉस, पिकल्स, मोबाईल फोन्स वगैरे, हे सगळं याच्यावर 12% टॅक्स लागत असतो बेटा GST. त्याच्यानंतर सर्व्हिसमध्ये प्रिंटिंग जॉब म्हणजे बॅनर आहे, पोस्टर आहे, पॉम्पलेट्स आहे, ठीक आहे, याच्यावर 12% टॅक्स पे करावा लागत असतो. त्याच्यानंतर गेस्ट हाऊस आहे, त्याच्यानंतर सर्व्हिस रिलेटेड कन्स्ट्रक्शन आहे, बिझनेस आहे, याला सुद्धा 12% GST आहे. सेकंड स्लॅब जो आला 18%चा, याच्यात आहे बघा मार्बल. ठीक आहे, 18% मार्बल कोटा वगैरे जे यूज करता तुम्ही, ग्रेनाइट्स याच्यावर 18% आहे, मार्बलवर 18% आहे, परफ्युमर्सवर 18% आहे. ठीक आहे. मेटल आयटम जे आहेत त्याच्यावर 18% आहे, कॉम्प्युटरवर 18% GST आहे, प्रिंटरवर 18% GST, मॉनिटर, CCTV कॅमेरे या सगळ्यावर 18% GST आहे. ठीक आहे. सर्व्हिसमध्ये जर बघितलं, कुरिअर सर्व्हिस हे 18% लावतात, आउटडोर कॅटरिंग जे आहे ते 18% लावतात. त्याच्यानंतर ड्रामा वगैरे जे सर्कस वगैरे जे असतात तिथं 18%, सिनेमामध्ये 18%, एक्झिबिशन्स जे लागले जातात त्याच्यावर सुद्धा 18% GST पे करावं लागत असते. करन्सी एक्सचेंज जर तुम्हाला करायची, 100 रुपयाची नोट इकडे तिकडे जर चेंज करायची, तिथं सुद्धा 18% लागणार. ब्रोकर सर्व्हिसमध्ये सुद्धा 18% लागणार आहे. शेअर ट्रेडिंग होत असते, म्हणजे ह्या सेकंड स्लॅबमध्ये येत असतात. हायली रेटेड जे आहे 28%, म्हणजे इथं लक्झरीज आयटम आले बेटा. जर तुम्हाला मोटरसायकल घ्यायची आहे, कार घ्यायची आहे, स्पेअर पार्ट्स घ्यायचे, लक्झरी कार घ्यायची आहे, पान मसाला घ्यायचा आहे, व्हॅक्यूम क्लीनर घ्यायचं आहे, डिश वॉशर घ्यायचं आहे, AC, वॉशिंग मशीन, फ्रीज, टोबॅको प्रोडक्ट, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्हाला घ्यायच्या तर इथं 28% तुम्हाला टॅक्स पे करावा लागतो. त्याच्यानंतर सर्व्हिस सेक्टरमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये जर तुम्हाला जायचं आहे तिथेही 28% लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कुठे अम्युजमेंट पार्कमध्ये जायचं आहे तिथे 28% आहे. वॉटर पार्कमध्ये जर तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी शिर्डी वगैरे जायचं असेल तिथं सुद्धा 28% आहे. त्याच्यानंतर थीम पार्क्स, कॅसिनोमध्ये जर जायचं आहे, रेस कोर्स, IPL गेमशी रिलेटेड काही आहेत, एअर ट्रान्सपोर्ट्स, ठीक आहे, या सगळ्यांना 28% तुम्हाला GST पे करावं लागत असते बेटा. ठीक आहे. आता हा चार्ट महत्त्वाचा होता. हा सेंट्रल बोर्ड ऑफ एक्सरसाइज अँड कस्टम इथून घेतलेला आहे. रेफरन्स www.cbec.go.in वरून हा घेतलेला आहे. नोट दिलेली बघा एक छोटीशी, द रेट अँड टाईप ऑफ GST आर इज प्रिस्क्राइब्ड बाय द गव्हर्नमेंट ॲट द टाइम ऑफ रायटिंग दिस चॅप्टर. GST रेट आर सब्जेक्ट टू चेंज. हा एक शब्द दिलेला बघा, GST रेट आर सब्जेक्ट टू चेंज, म्हणजे आयुष्यभर या सगळ्या रेट सारख्याच राहणार याची काही गॅरंटी नाही आहे. दरवर्षी याच्यात काही ना काही बदल होणार. राईट. इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल आहे, डिझेल आहे, एक्सेट्रा आर नॉट अंडर द प्युअर व्ह्यू ऑफ GST. ह्या तिथं याच्या अंडरमध्ये येत नाही. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहे. त्याच्यानंतर काही पॉईंट्स होते बेटा, काही रेट्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेसशी रिलेटेड, SSC नंबर, HSC नंबर, ठीक आहे, HSN नंबरवर चर्चा केली आपण मागच. हार्मोनाइज सिस्टीम नॉमेनक्लेचर, ठीक आहे, ऑल गुड्स आर क्लासिफाईड बाय गिव्हिंग न्यूमेरिकल कोड दिलेला असतो. ठीक आहे, त्याला तुम्ही HSN कोड म्हणता. इट इज टू बी कोटेड द टॅक्स इनवॉइस, म्हणजे जो बिल असतो त्याच्यावर असणार, तिथं कोट केलेलं राहणार. टॅक्सेबल व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू असते बेटा? टॅक्सेबल व्हॅल्यू जी असते, जी कोणताही प्रोडक्ट तयार होऊन जो खर्च लागत असतो त्या याला तुम्ही म्हणणार टॅक्सेबल, ज्याच्यावर तुम्ही टॅक्स लावणार आहे. त्याच्यावर तुम्ही CGST लावणार किंवा SGST लावणार किंवा GST लावणार. हे सगळ्या ज्या, समजा हा डस्टर हा जर 20 रुपयाला आहे, मग अजून त्याच्यावर टॅक्स लावलेला नाही आहे, म्हणजे हे टॅक्सेबल अमाऊंट्स म्हणणार, म्हणजे याच्यावर टॅक्स लागणार आहे. ठीक आहे, अशा याला टॅक्सेबल म्हणणार. इट इज द व्हॅल्यू द प्रोडक्ट ऑन विच GST इज कॅल्क्युलेटेड. अशी व्हॅल्यू ज्याच्यावर GST कॅल्क्युलेट केला जात असते. ठीक आहे. त्याच्यानंतर या फायनल टोटल व्हॅल्यू जी कशाला म्हणणार, तर टोटल व्हॅल्यू म्हणजे अशी व्हॅल्यू टॅक्सेबल अमाऊंट प्लस CGST, SGST या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे टोटल व्हॅल्यू किंवा
टोटल इनव्हॉइस व्हॅल्यू लिहू शकतात तुम्ही. समजा हा डस्टर 20 रुपयाला आहे, त्याच्यावर 2 रुपये CGST, 2 रुपये SGST, म्हणजे 2 आणि 2 4 रुपये, आणि हे 20 रुपये, म्हणजे ही वस्तू जी 24 रुपयाला भेटली, तर याला म्हणणार टोटल व्हॅल्यू. ठीक आहे. हे बऱ्याचशा गोष्टी आपल्या झाल्या बेटा. गुड्स सर्व्हिसवर कुठं किती पर्सेंटेज लागणार याच्यावरही मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे. सब्जेक्ट टू चेंज होत राहणार. GST दरवर्षी कुठं ना कुठं थोडाफार बदल राहणार. एक थोडीशी कन्सेप्ट बेटा ती पण लक्षात ठेवा. व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड विच GST इज लीव इज कॉल्ड टॅक्सेबल व्हॅल्यू. ठीक आहे. आणि टोटल व्हॅल्यू ऑफ इनव्हॉइस व्हॅल्यू इज द व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट इन्क्लुडिंग GST. आणि इन टॅक्स इनव्हॉइस CGST अमाऊंट इज ऑलवेज इक्वल टू SGST अमाऊंट. एक शब्द लक्षात ठेवा, CGST अमाऊंट जेवढी राहणार तेवढीच SGST अमाऊंट राहणार. राईट. ओके. याच्यावर नंतर तुम्हाला प्रॅक्टिस सेट दिलेला आहे. आणि नंतर एक कन्सेप्ट बेटा, GST ट्रेडिंग चेन कशा पद्धतीने आहे. मॅन्युफॅक्चर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर, आणि रिटेलर टू कस्टमर, अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि याच्यावर काही नंबर दिला नाही. त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेडिंग बिटवीन GST अँड होल्डर इज नोन ॲज बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू कस्टमर, अशा पद्धतीने एक चेन असते. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा जो पॉईंट बेटा, इनपुट टॅक्स क्रेडिट ITC, हा महत्त्वाचा पॉईंट आहे बेटा. इनपुट टॅक्स क्रेडिट जी तुम्ही GST पे करताय, GST पेबल आहे, त्याच्यात आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स काय असतं बेटा. कोणताही वस्तू ज्यावेळेस तुम्ही घेणार त्यासाठी जो टॅक्स लागणार त्याला म्हणणार इनपुट टॅक्स, आणि ज्यावेळेस तुम्ही सेल करणार त्याला काय म्हणणार आउटपुट टॅक्स. जर हा डस्टर मी घेतोय तर हे इनपुट, नंतर मी याला सोल्ड करणार आहे हे म्हणणार आउटपुट. मग जी GST मी पे करतोय त्या GST मधून आउटपुट आणि इनपुट या दोघांचा जो डिफरन्स आहे, इनपुट समजा हे डस्टर मी 10 रुपयाला घेतलं, त्याच्यावर 2 रुपये टॅक्स पे केला. राईट. घेतलं. आता माझी दुकान आहे आणि मी सेल करतोय, हे 20 रुपयाला सेल करतोय, आणि याच्यावर 5 रुपये टॅक्स लावला. मग मला तुम्ही सांगा, ते 5 अगोदर 2, मग 5 मधून 2 कमी करा, 3च रुपये ना. मग हे जे 3 रुपये आहे हे GST पेएबल अमाऊंट आहे. ठीक आहे. तर इनपुट टॅक्स नंबर काय, वेन द ट्रेडर पे GST ॲट द टाइम ऑफ परचेस इज कॉल्ड इनपुट टॅक्स. ज्या वेळेस ट्रेडर पे करत असतो GST ॲट द टाइम ऑफ परचेस, त्याला तुम्ही काय म्हणणार बेटा, इनपुट टॅक्स. आणि वेन द ट्रेडर कलेक्ट GST ॲट द टाइम ऑफ सेल, सेल करायच्या वेळेस जो टॅक्स पे करतो त्याला म्हणणार आउटपुट टॅक्स. मग at the time of paying GST to the government, trader deduct the input tax from output tax and pay the remaining tax. ठीक आहे. मग इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणणार त्याला. दिस डिडक्शन ऑफ इनपुट टॅक्स इज कॉल्ड इनपुट टॅक्स क्रेडिट. तर GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. याच्यावर चर्चा करणार आहे इनपुट टॅक्स क्रेडिटवर. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स, काही कन्सेप्ट आहे बेटा. बस एवढेच कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर कॅपिटलवर चर्चा आहे बेटा. कॅपिटल म्हणजे काय, बिझनेस स्टार्ट करताना जो सुरुवातीला जो पैसा लागत असतो, भांडवल जे लागत असतं, त्या पैशाला तुम्ही म्हणतात कॅपिटल्स. मग खूप मोठमोठ्या कंपन्या काय करतात, पैसा उभारण्यासाठी मार्केटमध्ये शेअर इश्यू करत असतात, हिस्सा. शेअर मार्केट हा शब्द ऐकलेला आहे. म्हणजे शेअर म्हणजे काय, जर मी हा क्लास चालवतोय आणि मला जर पैशाची गरज आहे तर मी तुम्हाला सुद्धा त्याच्यात सहभाग करू शकतो. मग तुमचा सुद्धा हिस्सा याच्यात राहणार. ठीक आहे. सगळ्यांनी जर 1-1 लाख रुपये लावले तर प्रत्येकाचा हिस्सा किती, 1 लाख रुपयाचा शेअर आहे. सगळे जर या क्लासचे मालक आहात. ठीक आहे. मग तुम्हाला म्हणणार मी शेअर होल्डर, ज्यांचे शेअर्स आहे त्यांना शेअर होल्डर. स्टॉक एक्सचेंज म्हणजे जिथं तुम्ही पैसा लावला जातो त्याला तुम्ही स्टॉक एक्सचेंज म्हणतात. ठीक आहे. इट इज द प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर, अशा जागेवर शेअर बाय और सेल होत असतात. ठीक आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज शेअर मार्केट म्हणणार. त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू असते. फेस व्हॅल्यू काय असते बेटा, द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट. तुम्हाला एक शेअर सर्टिफिकेट भेटत असतं ज्यावेळेस तुम्ही कंपनीचं शेअर घेतात त्यावेळेस शेअर सर्टिफिकेट भेटतात. त्याच्यावर सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात, तुम्ही किती शेअर किती रुपयाला घेतल्यात. मग द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. ठीक आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड नॉमिनल व्हॅल्यू. फेस व्हॅल्यूला दुसरं एक नाव आहे नॉमिनल व्हॅल्यू, प्रिंटेड व्हॅल्यू और पार व्हॅल्यू. ठीक आहे.
त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू नेहमी चेंज होत असते बेटा, वाढू पण शकते, कमी सुद्धा होऊ शकते. द प्राइस इन विच शेअर आर सोल्ड परचेस इन द स्टॉक मार्केट इज कॉल्ड मार्केट व्हॅल्यू. ज्यावेळेस तुम्ही बाईंग और सेलिंग करणार आणि ती जी व्हॅल्यू असते तिला तुम्ही मार्केट व्हॅल्यू म्हणतात बेटा. शेअर व्हॅल्यू कळाली बेटा. शेअर व्हॅल्यू ज्यावेळेस तुम्ही शेअर घेत असता ती व्हॅल्यू, समजा आज कंपनी लॉन्च होते आणि शेअर इश्यू करते मार्केटमध्ये, एक शेअर 10 रुपयाला आहेत. ठीक आहे, मग 10 रुपयाचा एक हिस्सा असे किती घ्या तुम्ही, किती शेअर घेऊ शकता, 10, 50, 100, 200. ठीक आहे, 10 रुपयाला एक शेअर आहे, मग हे त्याची ती फेस व्हॅल्यू झाली. ठीक आहे, नंतर जसं जसं 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर ह्या 10 रुपयाची व्हॅल्यू 11 मध्ये येईन, 12 मध्ये येईन, 20 रुपयात जाईन, 8 रुपयावर जाईन, 5 रुपयावर जाईन. ही चेंज होऊ शकते, राईट. ही वाढू पण शकते, कमी पण होऊ शकते. अशा याला तुम्ही म्हणणार मार्केट व्हॅल्यू, राईट. त्याच्यानंतर डिव्हिडंड म्हणजे काय बेटा? डिव्हिडंड म्हणजे कंपनी वर्षाच्या शेवटी वर्षभर व्यवहार करून, बिझनेस करून प्रॉफिटमध्ये येत असते, तर ती काय करत असते, आपल्या शेअर होल्डरना एक बेनिफिट म्हणून, मुनाफा म्हणून एक अमाऊंट शेअर होल्डरना देत असते. अशा अमाऊंटला म्हणणार डिव्हिडंड. ती काय करत असते, जे प्रॉफिट आहे, समजा 5 करोड रुपये प्रॉफिट झाले, 5 करोडपैकी 1 करोड रुपये काय करत असतात, शेअर होल्डरला कंपनी काय करते, डिव्हिडंडच्या स्वरूपात डिस्ट्रीब्यूट करून देत असते, तर राईट. त्याला म्हणायचं डिव्हिडंड. त्याच्यानंतर एक पॉईंट आलेला बेटा, शेअर सर्टिफिकेट. द व्हॅल्यू इज द शेअर प्रिंटेड ऑन द कंपनी सर्टिफिकेट, राईट. कंपनीचं जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावर तुम्हाला जे भेटणार त्याला तुम्ही शेअर सर्टिफिकेट. शेअर म्हणजे काय? शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल्स. शेअर होल्डर म्हणजे का? पर्सन हु ओन द शेअर इज कॉल्ड शेअर होल्डर. ठीक आहे. त्याच्यानंतर काही पॉईंट दिले बेटा, वॉट एव्हर द मे बी द मार्केट व्हॅल्यू, द डिव्हिडंड इज ऑलवेज रिकॉल ऑन द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर. म्हणजे मार्केट व्हॅल्यू वाढू शकते, कमी होऊ शकते, हे डिपेंड करतं मार्केटवर, कंपनी कशी चालते, कशी सेलिंग होते असते. त्याच्यानंतर एक पॉईंट दिला, प्रीमियम म्हणजे काय? प्रीमियम म्हणजे इफ मार्केट व्हॅल्यू जर जास्त असेल फेस व्हॅल्यूपेक्षा, राईट, त्याला तुम्ही प्रीमियम म्हणणार. सपोज मी एक शेअर घेतला आणि त्या शेअर मी 10 रुपयाला घेतला होता, तो शेअर 13 रुपयाला झाला. म्हणजे आजची मार्केट व्हॅल्यू 13 रुपये आणि मी शेअर ज्यावेळेस घेतला होता त्यावेळेस 10 रुपयाचा होता. समजा मी 2010 मध्ये जो शेअर घेतला तो 10 रुपयाचा होता आणि 2020 मध्ये त्याची किंमत 13 रुपये झाली. म्हणजे 3 रुपये काय बेटा? 3 रुपयाला म्हणायचं प्रीमियम, एक्स्ट्रा बेनिफिट फॉर द शेअर होल्डर, राईट. त्याच्यानंतर ॲट पार म्हणजे काय? जर मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू जर दोन्ही सारख्या असेल, मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू दोन्ही सारख्या असेल तर त्याला म्हणणार ॲट पार. म्हणजे 10 रुपयाचा शेअर 10 रुपयालाच भेटतोय तर त्याला तुम्ही काय म्हणणार? ॲट पार. त्याच्यानंतर ॲट अ डिस्काउंट. जर मी 2010ला 10 रुपयाला शेअर घेतोय आणि आज 2020ला त्याची किंमत फक्त 6 रुपये, तर मला 4 रुपयाचा लॉस होतोय, म्हणजे हे झालं डिस्काउंट. ठीक आहे. द मार्केट व्हॅल्यू इज अ लेस ॲज कम्पेअर टू फेस व्हॅल्यू, देन इज द शेअर इज द डिस्काउंट. त्याच्यानंतर सम इन्व्हेस्टेड मीन्स काय? द टोटल अमाऊंट रिक्वायर्ड टू द परचेस द शेअर इज अ सम इन्व्हेस्टेड. सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर मल्टिपल बाय मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर मल्टिपल बाय मार्केट व्हॅल्यू. जर तुम्हाला सम इन्व्हेस्टेड करायचं म्हणजे तुम्हाला एक फायनल आकडा काढायचा आहे की ॲक्च्युली तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केली. 2010ला जे पैसा तुम्ही लावला होता ती नका पकडू बेटा, मार्केट व्हॅल्यू पकडावं लागत असते. मार्केट व्हॅल्यू मल्टिपल बाय नंबर ऑफ शेअर्स. सपोज 2010ला मी 1 लाख शेअर घेतले होते आणि 10 रुपयाला एक घेतले होते. समजा रिलायन्स कंपनीचा 10 रुपयाचा एक शेअर, असे मी 1000 शेअर्स घेतले होते, तर 1000 × 10 म्हणजे 1 लाख रुपयाचे शेअर झाले. आज त्या 2010 रुपयाच्या शेअरची किंमत 2020 मध्ये जर 25 रुपये झाले असतील तर मी काय करणार? 1000 मल्टिपल बाय 25, म्हणजे जी इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे माझी ती राहणार 25 लाख रुपये. क्लिअर? क्लिअर? ओके. काही रिटर्न. आता एक पॉईंट आले बेटा, रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न म्हणजे कंपनी काय करत असते, आपल्या शेअर होल्डरला एक 10%, 5%, 4% अशा दरवर्षी काय करत असते, डिव्हिडंड डिक्लेअर करताना रेट देत असते. त्याला म्हणायचं रेट ऑफ रिटर्न्स, राईट. त्याच्यानंतर पॉईंट आलेला आहे IGST, इंटिग्रेटेड GST. इंटरस्टेट ट्रेडिंग जिथं होत असते 2 स्टेटमध्ये, तिथं जो नंबर लागतो त्याला IGST म्हणतात. वेन द ट्रेडिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिस टेक्स प्लेस बिटवीन द 2 or more स्टेट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर
taking credit of IGST first reference to be the given pay liabilities of IGST and then CGST and remaining amount can be utilized to the pay SGST. कंपोजिशन स्कीमवर आपण पहिले चर्चा केली. 20 लाखापासून तर 1.5 करोडपर्यंत जी फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली दुकानदारांना त्यांना कंपोजिशन स्कीम म्हणतात. त्याच्यानंतर ही शेअर्स घेतल्यानंतर मार्केटमध्ये बाईंग आणि सेल तुम्ही डायरेक्टली करू शकतात. हे गव्हर्नमेंटच्या ऑथॉरिटी पर्सनच करेल ब्रोकरेजच्या माध्यमातून आणि ब्रोकरच हा सेल करणार. वी कॅन नॉट गो टू द स्टॉक मार्केट अँड बाय ऑर सेल शेअर डायरेक्टली. ओनली द रजिस्टर्ड मेंबर ऑर्गनायझेशन एजन्सी ऑफ द स्टॉक मार्केट जसे अँजल ब्रोकिंग आहे, ठीक आहे, अशा खूप सारख्या कंपन्या आहेत, याच्या माध्यमातूनच शेअर्स सेल आउट केल्या जात असतात. मग ते स्वतः बाईंग किंवा सेलिंग करताना त्याचं एक पर्सेंटेज असतात, ते पर्सेंटेज त्याला द्यावं लागत असते. ठीक आहे. रेट ऑफ GST इज 18% ऑफ ब्रोकरेज. किती आहे बेटा? 18% ब्रोकरेज. ती गव्हर्नमेंटला भेटेल, ब्रोकरला नाही भेटणार. राईट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे सगळे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले. एक म्युच्युअल फंड एक पॉईंट आलेला बेटा. म्युच्युअल फंड ॲज पर द मार्केट रिस्क सचिन तेंडुलकर ॲड करत असतो, सेहवाग ॲड करत असतो, खूप सारे क्रिकेटर किंवा ॲक्टर हे ॲड करत असतात बघा म्युच्युअल फंड. ही पण एक इन्व्हेस्टमेंटचा एक प्रकार आहे. इथेही तुम्ही पैसा इन्व्हेस्ट करू शकता म्युच्युअल फंडमध्ये. ठीक आहे. इथेही तुम्हाला मार्केट रेटनुसार तुम्हाला रिटर्न्स भेटत असतात. ठीक आहे. इन्व्हेस्टर इन्व्हेस्टिंग द शेअर ऑफ कंपनी मे बी इन्कर लॉस. To overcome this risk of losses, people may be invest in mutual fund. These funds are managed by professional experts called AMC, Asset Management Company. ठीक आहे. त्याच्यानंतर एक शेअर पीपल गेट युनिट when they invest the mutual fund. The market value of unit mutual fund called NAV. ठीक आहे. NAV of the unit multiple by number of unit purchase is given. NAV 1 units into number of unit is equal to total fund value करू शकता तुम्ही. आणि एक अजून एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे SIP. ज्या लोकांकडे पैसा कमी आहे असे लोक दर महिन्याला 500 रुपये, 400 रुपये, 300 रुपये असे SIP करू शकतात आणि याच्या माध्यमातून ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात. ठीक आहे. आणि त्यांना भविष्यात बेनिफिट असतो 20%, 18%, 15%. अशा पद्धतीने रेट ऑफ तुमची जी पैसा लावलेला असतो त्याच्याने तुम्हाला रिटर्न्स भेटत असतात बाळांनो. ठीक आहे. तर ही एवढी जी चर्चा केली ही सगळी फायनान्शियल प्लॅनिंगवर चर्चा होती. जवळपास 1 तास ही चर्चा चाललेली बाळांनो. ही सगळी चर्चा ही फायनान्शियल प्लॅनिंगवर आहेत. पुढं आपण प्रॅक्टिस सेट 4.1 बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. धन्यवाद.